मग काही वेळ किस केले की तिची पॅन्ट वरून मी किस करू लागलो होतो आणि तिची पुच्छी वर चाटू लागलो होतो, तर ती एकदम उडाली होती आणि म्हटली की नाही तिथे नाही. मी म्हटले की तुम्ही एकदम शांत राहा, खूप मजा येईल. मग ती बोलली, बरं ठीक आहे. मग मी म्हटले की आज तर मग मजा घेऊन घ्या. मग असे म्हणून मी तिची पॅन्ट काढू लागलो होतो आणि ती म्हटली की आधी तू तुझे कपडे काढून टाक ना. मी म्हटले की तुम्ही काढून टाका. मग तिने माझे सर्व कपडे काढून टाकले होते आणि माझा उभा लंडा आतमध्ये घेऊन ती म्हटली की खूप मस्त आहे. तुझे हत्यार खरेच खूप मोठे झाले आहे आता. पूर्वी लहान होतं. मी तिला बेडवर झोपवले होते आणि तिची पुच्छी चाटू लागलो होतो. ती एकदम जोरजोराने आवाज काढत होती आणि माझे डोके तिच्या पुच्छीमध्ये दाबू लागली होती. मी पण तिचे पाय पसरले होते आणि माझा लंड तिच्या पुच्छीवर सेट करू लागलो होतो. मग मला तर तिच्या सॅकची पुच्छीमध्ये लंड टाकायचा रस्ता भेटत नव्हता. माझा लंड घसरून जात होता. मग तिच्या हातात दिला मी. तर ती भाभी हसू लागली होती. माझा लंड पकडून ती पुच्छीवर सेट करून म्हटली की जोराने धक्का मारा. मग मी एक धक्का मारला होता तर लंड एकदम आतमध्ये गेला होता आणि मला जळू लागले होते. मग मी पण पायी याई उई करू लागली होती. आणि मग मी तिचे बॉल दाबत लंड आतमध्ये ठोकू लागलो होतो आणि आणि मी लंड परत परत बाहेर काढत होतो. मग ती म्हटली की तुम्ही अडाणी आहेत. असं कोणी करतं का? मग मी खाली झोपलो होतो आणि मला तर खूप जळत पण होतं. मग मी माझ्यावर चढली होती. मग ती माझ्यावर चढली होती आणि आणि माझा लंड तिच्या पुच्छीमध्ये घेतला होता आणि धक्के मारू लागली होती. मग मी तिचे ओठ चोखत होतो आणि एकदम येडा होऊन तिची गाण दाबत होतो. 5 मिनिट ठोकले की माझे शरीर एकदम कडक होत होते आणि माझा लावा निघाला होता. मग भाभी तर अजून पण खूप ठोके मारत होती. बहुतेक तिचे काम झाले नव्हते. मग मी त्यामुळे उदास झालो होतो. मग ती ठोके मारत म्हणाली की काही हरकत नाही जी. मी तुम्हाला सर्व काही शिकून देते आहे. तुम्हाला मी एकदम चोदून बनवून सोडते. पहिल्या वेळी सर्वांचे असेच असते. मग काही वेळाने भाभीने काढून टाकले होते आणि माझ्या जवळ येऊन झोपले होते. आम्ही बाहूमध्ये घेऊन बोलत होतो. मग एकमेकांना किस करू लागलो होतो. असेच प्रेम आमचे वाढत गेले काही दिवसात. मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंटमध्ये नक्की सांगा. जे नवीन असतील या चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला अशाच नवीन नवीन स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचेल. सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.